लावायचं ए एवढं पोरं या वाटलं किती जायचं लोकांचे लांब लांब जायचं हे झालं भांडी लावून झाली ए भांडी लावून झाली काय ए बाप्या गप्पा नंतर मारा भांडी झाली लावून वय वय झालं 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 मी आपला बोलत होतो तसं का अश्विनी ताई दवंडे 200 रुपये मॅडम माझ्या बालकाडी पैसाच पैसा झालं अजून काय माझे चंद्रकांत धोपट माऊली या ठिकाणी आले आहेत आमचे समाजोन्नती मंडळाचे आमचे आदरणीय आणि धोपटांचं आमचं भाऊकी हे जरा इकडे आज पहिल्यांदाच 18-12 झाल्या 15 अर्धा तास पहिल्यांदाच वारीला भेटलं मंडळ आय लव्ह यू आठवड्याच्या लेकराने एवढं यशस्वी आहे एवढ्या 12 झाले हा ह्याच्यातच माझ्या 15-12 झाल्या 6 मिनिटं 7 मिनिटं ह्याला बोलायचं काय नाही काय कर तरी पण चांगला केलं हा माझा शिष्य काल येत्या 15 तारखेला गुरु गणपती घराण्यातले शाहीर आमचे विनोद फटकरे बुवा यांच्यासोबत बारी असणार आहे स्वातंत्र्य दिनाला पहिली बारी पहिला शिष्य माझा जनार्दन नासरे खेड पन्हाळजे गावचा मंडळी का त्याचा वाढदिवस होता मी कधी कुणाला सांगत नाही पण माझ्या लेकासाठी एकदा आशीर्वाद द्या आपल्या चरणी एक आशीर्वाद असू देत त्याचे आणि एक टाळ्या वाजून हॅपी बर्थडे टू यू मगाशी येताना आले फोटो तर काय 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 बोलतो मला बुवा हा म्हणतात वाढ वडिलांनी म्हणतात लोककला केली माझं शब्द चोरतात चोर आहेत हे सगळं एक आत्मानू हे सगळं चोर माझं सगळं हे डॅम्बिस हे सगळं माझ्याच गोष्टी मलाच ऐकून दाखवतात शैल्या मला म्हणतात वाढ वडिलांनी म्हणतात नमाना केलं लग्नाची गाणी केली काय हो हे केली काय हो देवाची शपथ घेऊन सांगायचं तुम्ही लग्नाच्या गाणं नाही बोललो बारीक लग्नाचं गाणं नाही बोललो हे खोटारड आहेत हसून हसून बोलून दाखवतात त्यांना वाटलं पचणार नाही आपण पचवून दाखवलेलं आहे अरे पचवून दाखवलंय 18 पैकी 10 गण यशस्वी विषय काय आणि त्याप्रमाणे इथं आया बहिणी समोर असून आता रात्रीच्या आता 10:30 पावणे 11 व्हायला आलेले आहेत लोक तिकडं दिव्याला जाणार डोंबोलला जाणार कल्याणला जाणार विराला जाणार आणि तरी पण माझ्या आया बहिणी अजूनपर्यंत आहेत ती शब्दाची गोडी आहे मी एकट्याला क्रेडिट नाही घेत तुम्हाला पण जातो एक शब्द कमरेच्या खाली न गाता एक कुठला डबल मेनचा न गाता पण पब्लिक थांबू शकतं हे दाखवून दिलेलं विकासला बरोबर आणि आमच्या पब्लिक हा शक्यतो काय खायची गोष्ट आहे पण हे नाही कोणाला दिसत आमच्या धेऱ्या आम्ही सुद्धा मास्कर भाऊ सोबत आम्ही जे जातो मंत्रालयात आणि या कलगीतुरासाठी काय पडद्या मागून करतो ह्या नाही दिसत कोणाला हे एवढं प्रश्नाची उत्तरं पडली हे नाही कोणाला दिसली कलगीतुराच्या इतिहासामध्ये 27 बारे या थिएटरला लागला हे कोणाला नाही दिसलं फक्त सफेद कपडा असला की हे तर पेनाचा डाग पडतो डाग आहे काय अरे पण बाजूचं चांगलं हे पण बघ ना डागच काय को देखताय तुम्ही आमच्याकडे अशी पद्धत आहे महाभारतात युद्ध नंतर झालं कुरुक्षेत्रात नंतर झालं आधी आतून कपटी भावना म्हणजे कशी ह्याच्याकडे माझ्याकडे काय 21 इंच टीव्ही ह्याच्याकडे कशी काय माझ्याकडे कशी नाही ह्याच्याकडे 2 एकर जमीन माझ्याकडे कशी नाही ह्याची काय 3 लिटर दूध येते माझी काय भाकड कशी काय ही जी जळली वृत्ती आहे ना आपली सगळ्यांची अहो ऐका ना या समाज प्रवृत्तीचा भाग आहे नुसतं नमान करून ऐका ना ऐकते ना म्हणतात तर त्याचा हा भाग म्हणून म्हणतात काय बोकडाचा भाग देतो भाऊ लगेच आपण कोणाची उदाहरण नाही असं महादेव मोठा जाती न त्याची अर्धांगील पार्वती हा बोललं बोकड आणायचा आहे मग माझी कारभारी नाही आता उठलं एवढं काम करते एवढं सगळं करते तर जरा बरकत आहे नको जरा व्याख्या दिसाय नको म्हणून म्हशीचं दूध हवं हे पोरांनो ऐका काय म्हणतो ऐका नको करू न घेऊ तू हस हे मेरी बायको भेंडी तू किचाळती काय को एवढी किचाळती काय को अरे एवढा असं म्हणतात दाढीचं कॅस म्हणतात तुटलेलं एवढं जवळ कशा आता तुम्ही एवढा जवळ येऊ नका डॅमेज नको करू न घेऊ तू हस ये बाजूला माझ्या तू बस ये माझे चमचम देवाय नको करू न घेऊ तू हस ये बाजूला माझ्या तू बस तुझ्यासाठी भारी खासन आणतो खेळातली ही बस तुझ्यासाठी भारी खासन आणतो खेळातली ही बस
बस ये बाजूला माझ्या बस तुझ्यासाठी तर या ठिकाणी हा जो कार्यक्रम आहे बुवाने उत्तर देण्याचा प्रयत्न केला. शाहीर विनोद चांदे माऊली यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे, त्यांचे आशीर्वाद आलेले आहेत. तर शाहीर आज देखील तुम्ही जे प्रश्नाचं उत्तर दिलंय शब्दावर सांगतो की त्याचं उत्तर तुमचं चुकीचं आहे. तुम्ही प्रयत्न करा आणि तुमच्यासारख्या शाहिरांकडून जर प्रश्न फुटला तर मला प्रचंड आनंद होईल. त्याच्यामुळे शाहीर हा जो कार्यक्रम आहे इथं पहिलंच वाक्य की शैक्षणिक कार्यासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी शिक्षणाचं महत्त्व जो आमचा म्हणजे तुमचा आमचा वडील जो दादा जरा शांत बसा तुम्ही, मला शिकवायला जाऊ नका ना माऊली. बाकीचे आयोजक ते येडे आहेत काय? एखादं गाणं घ्यायच्या आधी काहीतरी बोलावं लागतं, ऐकून घ्या जरा. तर जो वाडवडील आहे जो आपल्याला शिकवतो आणि ह्या शिक्षणासाठी हा जो वाटपास आहे गावावरून माणसं आलेली आहेत खर्च करून आणि म्हणून सांगतो शिक्षणासारखं दुसरं वाघिणीचं दूध कुठलं नाही. म्हणून काय म्हणतोय लेकीनो लेकानो काय सांगतोय ठेवा ध्यानात गेला जलम बापाचा रानात तुमचं भविष्य पुस्तकी पानात गेला जलम बापाचा रानात तुमचं भविष्य पुस्तकी पानात लेकिनो काय सांगतोय ठेवा ध्यानात आदेश भरवे यांचा खूप वाटतं होता की त्याने AI वरती गाणं लिहिलंय ती बोवा म्हणे घ्या एक मुखडा घेतोय आणि त्यांची कन्या पण आली आहे. की नवीन तंत्रज्ञान आलं की लोकांचं म्हणणं असतं की बेरोजगारी येते पण आपण वेगळ्या पद्धतीने पण घेऊ शकतो. कॉम्प्युटर आलं त्याच्यामुळे काय नोकऱ्या सगळ्यात नाही गेल्या. कॉम्प्युटर ऑपरेटर पण माणसंच लागली. मग त्याला प्रिंटर आला त्याला पण रोजगार मिळाला. बाकीच्या गोष्टी आहेत. त्यांचं गाणं आहे छान आहे. चाल हीच आहे देव निघाला तेवढा तुम्ही ये आईच्या जमान्यात रूप लावताना हा क्षण पारण पिटतय हो पाहून देव निघाला देवळातून आणि बसलं पालखी मध्ये जाऊन. ही चालय ये आईच्या जमान्यात नोकरी धंदे झालेत कमी. ये आईच्या जमान्यात नोकरी धंदे झालेत कमी. हीच विनवणी सरकार रोजगार द्यावे एकच हमी. हीच विनवणी सरकार रोजगार द्यावे एकच हमी. हीच सरकार रोजगार द्यावे एकच हमी. हीच विनवणी सरकार रोजगार द्यावे एकच हमी. ये आईच्या जमान्यात नोकरी धंदे झालेत कमी. ये आईच्या जमान्यात नोकरी धंदे झालेत कमी. फरमाईश आहे अश्विनी दवंडे ताई. गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी कोसो मैला दूर चालुनी दगड धोंड काट्यातुनी त्या वाटेनी माझ्या वडिलांनी त्या वाटेनी
वाटाड वळणी. आमच्या खायचे वांदे होते तुमचे आमचे सगळ्यांचे जे 35-40-45 वयातले आम्ही आहेत सगळे. आम्ही आलो मावशीकडे राहिलो, आकाकडे राहिलो, काकोकडे राहिलो आणि इथून आम्ही तो संसार केला आणि आज आम्ही एसी हॉलमध्ये बसलो. आणि म्हणून बांधिला मखर का मिठाची व्यान, केलं सालची चादर बांधली नव्यान, काकडीची बूड ठेवून तुझ्या पुढ, रान फुलांची भेट दिली भातव्यान, भात हार काच ठेविला निवेद, भात हार काच ठेविला निवेद, हात तुला जोडून गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी. या पुढचं गाणीच घ्यायचे तर गाणी वापरायचा वेळ पण आहे. मैत्री फाउंडेशन सामाजिक संस्था यांच्या मार्फत आयोजित लवकरच आम्हा दोन्ही शायरांचा सामना आयोजित करण्यात येत आहे. अध्यक्ष दीपेश शेडगे माऊली, सेक्रेटरी शैलेश शिवगण आणि खजिनदार अविनाश खोत्रे माऊली, सहखजिनदार कल्पेश भोड, समाजकार्य व शैक्षणिक कार्य यांना अनाथ आश्रम वृद्धाश्रम मदत धन्यवाद. गाडी द्या. आणि मंडळी आज तुम्ही सगळी लेकरं इथं आलात मान्य, पण अर्ध्या घराला काय लागली आहे. मग हे धनी आक्टोबा, हे माझ्या सगळ्या ग्रामदेवतांनो, हे माझ्या धनी परशुरामा, एक दिवस पुन्हा माझं कोकण आहे तसंच भरावं. ज्याप्रमाणे गणपतीच्या दिवसात 5 दिवसात भरतं, शिमग्याला भरतं, तसं 12 महिने बसावं. मी काय म्हणतो, मुलाबाळाने गजबजलेला गाव होत माझं त्यावेळी, मुलाबाळाने गजबजलेला गाव होत माझं त्यावेळी, काय आली आता ही पाळी अर्ध्या घराला लागली टाळी, काय आली आता ही पाळी अर्ध्या घराला लागली टाळी. मुलाबाळाने गजबजलेला, मुलाबाळाने गजबजलेला गाव होत माझं त्यावेळी, मुलाबाळाने गजबजलेला गाव होत माझं त्यावेळी, काय आली आता ही पाळी. विकास लांबोरेने जेवढी समाज प्रबोधाची गाणी दिलेली आहे त्याचं कौतुक अनेक लोकांनी केलेलं आहे. काही लोकांना त्रास होतो, राजेश बुवा, काही लोकांना त्रास होतोय. म्हणून ह्याच्या कौलावर विश्वास ठेवायचा, ह्याच्या पालखीच्या खांद्यावर विश्वास ठेवायचा, ह्याच्या पालखीच्या खुराला विश्वास ठेवायचा, ह्याच्या रूपावर विश्वास ठेवायचा, ह्यानं उजवा कौल दिला का विश्वास ठेवायचा, भक्तावर अजिबात नाही ठेवायचा. म्हणून म्हणतोय अरे खोटा बोल सगळ्यात नाही. जसं वैद्य होतं पहिलं आरोग्यशास्त्रावर सांगायचे, त्याच्यानंतर काय अनेक डुप्लिकेट झाले. ओरिजिनल जे होते ते त्यांच्यासोबत ती बुद्धिमत्ता घेऊन गेले, ज्ञान घेऊन गेले. कारण वैद्य पहिले सांगायचे नाही, लिहून ठेवायचे नाही, ते फक्त कानात एखादा मंत्र द्यायचा. काय म्हणतोय, मागतोय उजवा देतोय डावा, उलट्या पिसाचा कोंबडी कावा, उलट्या पिसाचा कोंबडी कावा, करणे उठवणी बिझनेस नवा, करणे उठवणी बिझनेस नवा, करतो इतवास भगत हुआ, करणे उठवणी बिझनेस नवा, करतो इतवास भगत हुआ, मागतोय उजवा देतोय डावा, मागतोय उजवा देतोय डावा, उलट्या पिसाचा कोंबडी कावा, उलट्या पिसाचा कोंबडी कावा. अनिल गणपत शिरवणकर माऊली, गोंडवली सुतारवाडी, 250 रुपयाचा पारितोषिक. त्याचप्रमाणे चंद्रकांत मोरे माऊली यांसकडून हे छोट्या बापूसाठी 200 रुपये चंद्रकांत मोरे माऊली. प्रकाश चिपटे माऊली 100 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद. तर
हे जसं गाव एकापासून 21 झालेत, 5 25 झालेत, एवढ्या सगळ्या वाड्या आमच्या बोंडलीत, एवढ्या सगळ्या समाजातल्या कुणबी असतील, सुतार असतील, गुरव असतील, जेवढं 18 जाती एकत्र नांदतायत ह्याच्या छत्रछायेखाली. म्हणून तुम्हाला सांगतो, एवढं यशस्वी अजून केलं. तुम्ही आला एखादा आंब्यात एखादा नासका असतो, त्याच्यासाठी लक्ष द्यायचं नाही. ही एकच कट्टी कायम ठेवा, याच्या चरणाशिवाय पालखीचा भोई राहावा. रवी सावळी माऊली धन्यवाद. 500 रुपयाचं पारितोषिक. म्हणून ते गाणं म्हणतोय. म्हणून काय म्हणतोय हाताच्या बोटावर वंगाळ माणसा, इकडे बघा. हाताच्या बोटावर वंगाळ माणसा, जो करते कंदाल भावकीत. एकच कोणतरी ह्याच्यासारखा असतो, आणून टोपीत पैसे ठेवतो आणि लगेच नंतर म्हणतात भक्तान करणी केला. हाताच्या बोटावर वंगाळ माणसा, करती कंदाल भावकीत. लय कंदाल भावकीत, लय कंदाल भावकीत, रप्याटलाय विषय गावकीत. 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 हाताच्या बोटावर वंगाळ माणसा, हाताच्या बोटावर वंगाळ माणसा, कंदाल भावकीत. लय कंदाल भावकीत, रप्याटलाय विषय गावकीत. 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 ज्यांना कुणाला सगळ्यांना म्हाताऱ्यांना कुतारण्यांना नाचायला असेल, आरतीला नाचायला या. त्याच्या आधी योगेश दादा कदम ते गाणं म्हणतो. दिले नेतृत्व रामदास भाई बाबानी, दिले नेतृत्व तुम्हाला रामदास भाई बाबानी. लाखो दिलाव केले राज्य योगेश कदम साहेबानी. 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 सीमा सुनील तिलक माऊली याचकडून छोट्या कलाकारांना 200 रुपये पारितोषिक. धन्यवाद. राजेश निकमवा आरतीला यावा. माझी चमचमती बाई खेळातली पोरांनो, ज्यांना नाचायचं असेल नाचायला फक्त पायाच्या चप्पल काढून या, आपण आरती करूया. उंद्रावरी निर्विकारी सुंदर काळाची मूर्ती
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा मोरया रे बाप्पा मोरया रे 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 गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे बोल श्री गणपती गजानन सीडी कुठे आपण इकडून जाऊया ना मग भेटायला जाऊया. ए गौरी कुठे आहे? कुठे जायचंय? कोण? हा चल मी पण आली आली चल.